6 महिने शांत बसल्यानंतर फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये मार्केट बॉटम आउट होण्याची प्रोसेस दिसायला लागली. लक्षात घ्या, डॉलर इंडेक्स वाढायला लागला होता. 100-102च्या लेवल पासून डॉलर इंडेक्स 108 ला गेला. आणि जेव्हा डॉलर इंडेक्स वाढतो, FIIs इंडियन मार्केटमध्ये सेलिंग करतात आणि हे जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्या मॅसिव्ह सेलिंगमुळे लास्ट 6 मंथ्स मध्ये मार्केटमध्ये खूप जबरदस्त फॉल झाला आणि 6 महिन्यामध्ये मी पूर्ण साईडला बसून मार्केटला हे ऑब्झर्व केलं. बिकॉज जोपर्यंत FIIs मार्केटमध्ये बाईंग करणार नाही तोपर्यंत आपल्या मार्केटची डायरेक्शनल टर्न अराउंड होणार नाही, त्याच्यावरती मला क्लॅरिटी होती. अलॉंग विथ दॅट लिक्विडिटी कंडिशन टाईट होत्या. डिसेंबर मधल्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये लिक्विडिटी थोडीशी इज ऑफ केली होती. सो फेब्रुवारी पॉलिसीमध्ये रेट कट होणार हे एक्सपेक्टेड होतंच. आणि जे नवीन गव्हर्नर आले त्यांनी फेब्रुवारीमध्ये रेट कट केला, एप्रिलमध्ये रेट कट केला आणि इव्हन आताच्या जून पॉलिसीमध्ये 50 बेसिस पॉईंटचा रेट कट केला. आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रीप्लॅन होत्या, ह्या आधीच आपल्याला माहिती होत्या. त्याच्यामुळं जे काही मी फायनान्स मधले स्टॉक्स घेतले होते, स्पेशली होम फर्स्ट, अलॉंग विथ दॅट मी काही कॅपिटल मार्केटच्या स्टॉक्स बाय केले होते. या सर्व स्टॉक्स मध्ये मार्च मध्ये मी पोझिशन्स बिल्ड करायला चालू केलं. मार्च, एप्रिल, मे ह्या 3 मंथ्स मध्ये मार्केटमध्ये जी रॅली झाली त्याच्यामध्ये जवळजवळ मी 60-70 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यावरती 65 लाख रुपयाचा प्रॉफिट बुक केला. हा मॅसिव्ह गेन झाला बिकॉज ऑफ मी जे 6 महिने पेशन्सफुली वाट बघत बसलो होतो. आणि त्यानंतर जेव्हा ऑपॉर्च्युनिटी आली, जेव्हा डॉलर इंडेक्स 108चा करेक्ट होऊन 100 कडे आला, क्रूड ऑइल एकदम कमी झालं, क्रूड ऑइलच्या प्राइस मध्ये फॉल झाला, त्यानंतर FIIsचं कॅश मार्केटमध्ये बाईंग बघायला मिळालं. तर टाइम FIIs मार्केटमध्ये येतील अशी सिच्युएशन क्रिएट झाली. मी इंडियन मार्केटमध्ये माझ्या आवडत्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट्स केल्या. ज्या सेक्टर्स मध्ये रॅली होईल असे सेक्टर्स मी कॅच केले आणि त्याच्यामुळे हा एक मॅसिव्ह प्रॉफिट आपल्याला इथे बुक करता आला. लक्षात ठेवा, आता मी सर्व पोझिशन्स एक्झिट केलेल्या आहेत. आता मी परत एकदा मार्केटमध्ये पेशन्सफुली साईडला बसेन. ग्रीडी हावरेपणा करता मी अजून पोझिशन्स वाढवत बसणार नाही. आता परत एकदा मार्केटमध्ये नवीन ऑपॉर्च्युनिटीची वाट बघेल. जेव्हा कधी अपकमिंग टाइम मध्ये मार्केट मला परत एकदा नवीन ऑपॉर्च्युनिटी देईल तेव्हा मी परत एकदा एंट्री घेईल आणि परत एकदा पैसे कमवेल. लक्षात घ्या, युद्धामध्ये जिंकताना तुम्ही मैदानामध्ये कंटिन्युअस खेळत बसला तर तुम्ही जिंकू शकत नाही. तुम्ही युद्धामध्ये बाहेर बसा, कोण कुठे बघा, ऑपॉर्च्युनिटी कुठे घेते ते बघा आणि जाऊन ती ऑपॉर्च्युनिटी व्यवस्थित कॅप्चर करा. देन यू विल डेफिनेटली मेक मनी इन द मार्केट. थँक्यू.